गोविंदा गोपाळा यशोदेच्या तान्या बाळा गोविंदा 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 गोविंदा। कारीड हे नरकासुराचं प्रतीक मानलं जातं. ते पायाने फोडणं म्हणजे नरकासुरावर विजय मिळवणं, अहंकाराचा, नकारात्मकतेचा आणि दुष्टतेचा नाश करणं असं मानलं जातं. ते फोडल्यावर त्यातल्या बिया थोड्याशा डोक्याला लावायच्या आणि ते अत्यंत कडू फळ असतं, तर ते थोडंसं चाखायचं. पहाटे 3:30 वाजता उठून अभ्यंगस्नान करून कारीट फोडून मी घरी बनवलेले आकाशकंदील लावून घरासमोर पणत्या लावून आमच्या दिवाळी सणाची सुरुवात झाली. आता मी फराळ लावते केळीच्या पानावर. तो घरच्या देवाला दाखवून, बाहेर तुळशीसमोर ठेवून, पूर्वजांना दाखवून व गाईला देऊन मग आम्ही खायला बसणार. आज नरक चतुर्दशी, दिवाळीचा पहिला दिवस. मी पहाटे अभ्यंग स्नान वगैरे करून कारीट फोडून आता मी फराळ करायला बसले. तर तुम्हाला दाखवते माझ्या फराळात काय काय गोष्टी आहेत ते. ही रताळी उकडली आहे, ही मिठाई आहे, हे गोड पोहे आहेत, आईने ही पांढऱ्या वाटाण्याची उसळ बनवली आहे, हा पोह्यांचा चिवडा आहे, गुलाबजामुन केलेत, जिलेबी आहे, हे आईने घरात बनवलेल्या शंकरपाळ्या, आणि हा एक कुठला तरी गोड पदार्थ आहे ज्याचं नाव मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. आणि चहा. तर आता मी फराळ करते. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ दीपावली. हॅपी दिवाळी.